सन्माननीय कृष्णाजी पाटील साहेब बेळले यांना यानंतर आपण सन्मानित करत आहोत। वेलडन छत्रपती मराठा वेलडन। कृष्णाजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण समोर या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा। रेडी आहे तुम्ही? दरवर्षी न चुकता दादांच्या प्रत्येक इव्हेंटला उपस्थित असतात। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। क्या बात है फक्त 20 सेकंद, फक्त 15 सेकंद। क्या बात है, थोडस ताकद लावून सलामी दिली जात आहे। क्या बात है, छत्रपती मराठा मंडळ गोविंदा पथक इतालपाडा भिवंडी। सर्वप्रथम हनुमान मंदिरात जी दहीहंडी लागते ती मानाची दहीहंडी फोडून छत्रपती मराठा मंडळ शहरातील इतर ज्या नामांकित दहीहंडी उत्सव आहेत त्या ठिकाणी जाऊन आपल्या दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम नियमितपणे राबवतात। त्यातच जेव्हा गावातल्या मानाच्या दहीहंडी फोडल्या त्याच्यानंतर स्वर्गीय भोगाव येथे दहीहंडी फोडण्यात शाहीद गोविंदा पथक इस्ताळे यांनी सज्ज राहायचं आहे। क्या बात आहे, खूप चांगल्या पद्धतीने खेळ असताना पाहायला मिळत आहे। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचव्याची तयारी खांद्यावर। क्या बात आहे, अतिशय सुरेख, थोडासा संयम। क्या बात आहे, सलामीसाठी तयार होत आहे, सज्ज होत आहे, घाई करू नको मला। क्या बात है, वाह वाह, अरे बोल पाहिजे भले की जय। काही करू नका, सलामी खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे। भोगाव येथील दहीहंडी उत्सवात सर्वात चांगली जी बाब आहे ती म्हणजे की दुरून दुरून जे गोविंदा पथक येतात त्यांच्या जेवणाची देखील खास व्यवस्था केलेली असते। थर लावण्यापूर्वी छत्रपती मराठा मंडळातील गोविंदांना काही सूचना करताना निश्चितच आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने मनोरा रचत आहेत। 2, 3, चौथा थर तयार झालेला आहे। घाई गडबड करू नका, खूप चांगल्या पद्धतीची तयारी आहे। थोडासा संयम, थोडासा धीर। पाहू शकता आपण चौथ्याची तयारी पूर्ण, पाचवा तयार होत आहे। यस, घाई करू नका, गडबड करू नका। अतिशय चांगल्या पद्धतीने थर लावत आहेत, मनोरा रचत आहेत। पाचवा गेलेला आहे, सलामीचा बेल चढत आहे। थोडासा संयम, तिसरा थर नाईट राहायचा आहे, तिसरा थर। यस, क्या बात है, क्या बात है, फक्त 20 सेकंद, फक्त 15 सेकंद। क्या बात है, थोडस ताकद लावून सलामी दिली जात आहे। क्या बात है, यस यस यस, आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने 7 थर लावलेले आहेत। छत्रपती मराठा आपण मार्गदर्शन घेऊन जायचं आहे आणि 7 थरांची अचूक सलामी दिली होती। सन्माननीय अशोकजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण त्याचा मान सन्मान करायचा आहे। क्या बात आहे, अशोकजी पाटील साहेब। इकडे बघ, एकदम संदेश
छत्रपती मराठा मंडळ आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जायचं आहे. पोगाव येथे यशस्वीरित्या थर लावल्यानंतर छत्रपती मराठा मंडळ यांनी दरम्यान आनंददिघे चौकात इथे आपला थर लावण्याचे प्रयत्न केले. बघा ज्या ठिकाणी हैदराबाद काढलेले आहेत मी विनंती करतोय आपण खाली उतरा. बघा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कृपया आपण त्या ठिकाणावर उतरायचं आहे. जेसीबी वरती जी रस्त्यावर तरी सर्वांना खाली उतरावे. जेसीबी वरती सीट बेल्ट जेसीबी खाली उतरावे. स्वर्गीय आनंददिघे चौकामध्ये सुद्धा जे काही बसलेले आहेत त्या चौकावर त्यांनाही विनंती करतो कृपया खाली उतरा. विटा पाण्यानंतर आई एकविरा बाळ गोविंद पथक विठालपाडा गोविंद पथक चला विठालपाडा गोविंद पथक आपण किती ठरवणार आहात? 7 थरांची सलामी 8 कर सकते हैं ये आराम से. बोर्गे बाजूला खाली बस. या ठिकाणी बाळमादेवी गोविंद पथकाचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. गेल्या वर्षी आपण नक्की ठरले होते आपण 5 जण गोविंद पथक होते त्याच्यामध्ये आपण चक्की निघालेली होती होता. तुमच्या मनापासून स्वागत. दुसरा गोविंद पथक हे वसई तालुक्यातून आलेला आहे. सात सर्वांची सलामी देण्याचा प्रयत्न पहिल्या थराकडे एकेक प्रयत्न करत आहे. विटापाडा 7 थराचा 7 थरांची सलामी देण्याचा प्रयत्न करतोय. इस बार हो जाएगा. आपण आमच्या डाव्या बाजूला नोंदणी केली असेल तर त्या ठिकाणी अनाउन्समेंट जेव्हा केली जाईल आहोत. बघा या ठिकाणी एक आम्हाला मोबाईल सापडलेला आहे. मी कॅमेरामध्ये कैद करण्याची विनंती करतो. कॅमेरामध्ये
आपण ज्यांचा मोबाईल असेल मोबाईल घेऊन जायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी अभिनंदन क्लास दोघांचा पत्ताचं हार्दिक स्वागत आहे. दोन तीन ठिकाणी व्यवस्थित थर लावल्यानंतर निवांत क्षण, आनंदाचे क्षण. वडापाव करून नाश्ता करताना सर्व गोविंदाबद्दल छत्रपती मराठा मंडळातील गोविंदा खूप आनंदी, खूप उत्साही आणि निवांत क्षण काही मिनिटासाठी. काही निवांत क्षण घालवून नाश्ता केल्यानंतर पुन्हा एकदा संकेत सरांच्या सूचना घेऊन छत्रपती मराठा मंडळ गोविंदा पथक पुढच्या दहीहंडीकडे रवाना होण्यासाठी सज्ज.
धर्मवीर आनंद दिघे चौकात यशस्वीरित्या हार लावल्यानंतर पुढील जो टप्पा होता तो टेमघर पाडा पाचोरी तिथे खूप गर्दी असल्या कारणाने तिथे आम्ही शेवटचा टप्पा घेऊन सर्वप्रथम धानोरे नाका कल्याण म्हणजे बायपास तिथे रवाना झालो. या कार्यक्रमासाठी शशिकांतजी म्हात्रे साहेब, बरेचजी म्हात्रे साहेब, येथील ट्रेनेकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान या सन्मानासाठी आपण पुढे यायचं आहे. कृष्णाजी पाटील साहेब बेळे यांना यानंतर आपण सन्मानित करत आहोत. कृष्णाजी पाटील साहेब आपला विनंती आपण समोर या. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. शशिकांत म्हात्रे, बरेचजी म्हात्रे आणि गोपीनाथ ट्रेनेकर साहेब आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे.